नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गोवंशीय मांस कत्तल करणाऱ्या आरोपींना पेण पोलिसांनी केली अटक। 15 डिसेंबर 2024 रोजी सावरसई येथे गोवंशीय मांस कत्तल करणाऱ्या मुख्य आरोपीला पेण पोलिसांकडून कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6:44 पेण खोपोली मार्गावरील सावरसई गावाच्या हद्दीत टाटा इंट्रा कंपनीच्या टेम्पो क्रमांक MH05 FJ1511 मध्ये गोवंशीय मांस कत्तल करून गोवंशीय मांसाची वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना गोवंशीय मांसाची वाहतूक करत असताना टेम्पोचा टायर फुटल्याने सदरचा टेम्पो मालासह टेम्पोचा चालक आणि इतर दोघे सदरील टेम्पो सोडून पळून गेले होते। यातील आरोपी अफसर मेहबूब कुरेशी, नजरुद्दीन निजामुद्दीन खान, साजिद लायक कुरेशी सर्व राहणार कुर्ला, मुंबई यांना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींनी सदरचे गोवंशीय मांस हे इसा कुरेशी राहणार वैजापूर, जिल्हा संभाजीनगर याच्याकडून आणले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते। गुन्हा घडल्यापासून आरोपी इसा कुरेशी हा गेले 5 महिन्यापासून फरार होता। आरोपी इसा कुरेशी याचा वेळोवेळी शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता। सदर आरोपी त्याचा तांत्रिक विश्लेषण करून उपविभागीय पोलीस अधिकारी पेण गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पेण पोलीस ठाणे यांच्या सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार हे करीत होते। गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा पेण यांनी शोध घेऊन फरारी आरोपी इसा युसुफ कुरेशी वय 40 वर्ष राहणार मांगवाडा खानगल्ली, शेरे पंजाब हॉटेलच्या पाठीमागे, वैजापूर, जिल्हा संभाजीनगर हा कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील मार्केटमध्ये आला असल्याची बातमी मिळाली आणि त्यास सापळा रचून ताब्यात घेऊन 19 मे 2025 रोजी अटक करण्यात आली। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण।